राधे राधे सगळ्यांना। आज आहे बसंत पंचमी। आजच्या दिवशी सरस्वती मातेचा बर्थ झाला होता असं मानण्यात येतं। आजच्या या दिवसाला शुद्ध पंचमी असं पण म्हणतात। आजच्या दिवशी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचं जे बीज मंत्र आहे ऐम हे लिहावं। हे ऐम तुम्ही सोन्याच्या तारेने लिहू शकता किंवा पूजेमध्ये जे दर्भ यूज होतं त्याने सुद्धा तुम्ही लिहू शकता। आता हे का लिहायचं तर आपल्याला ज्ञान वाढावं, त्यानंतर आपल्या मुखातून जे शब्द निघतील ते चांगलेच शब्द निघावे, आपल्या हातून चांगले कार्य घडावे, त्यानंतर आपली एकाग्रता वाढावी, जे आपण वाचतो आहे जे आपण लिहितो आहे ते लक्षात राहावं, ह्या आणि अजून अनेक कारणांसाठी हे लिहिलं जातं। आणि जर का आजपर्यंत तुम्ही हे कधी नसेल केलं तर तुम्ही सुद्धा तुमच्या जिभेवर स्वतःच्या हातून किंवा स्वतःच्या पॅरेंट्सच्या हातून लिहून घेऊ शकता। आणि ऐम या मंत्राचा जर का तुम्ही जप करू शकलात तर जपसुद्धा करा। यामुळे सुद्धा तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्हाला खूप सारे पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्यांनी भेटतात। होपफुली तुम्ही हे कराल। अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। राधे राधे। राधे राधे सगळ्यांना। सर्वप्रथम बसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे बसंत पंचमी। आजच्या दिवशी सरस्वती मातेचा बर्थ झाला होता असं मानण्यात येतं। आजच्या या दिवसाला शुद्ध पंचमी असं पण म्हणतात। आजच्या दिवशी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचं जे बीज मंत्र आहे ऐम हे लिहावं। हे ऐम तुम्ही सोन्याच्या तारेने लिहू शकता किंवा पूजेमध्ये जे दर्भ यूज होतं त्याने सुद्धा तुम्ही लिहू शकता। आता हे का लिहायचं तर आपल्याला ज्ञान वाढावं, त्यानंतर आपल्या मुखातून जे शब्द निघतील ते चांगलेच शब्द निघावे, आपल्या हातून चांगले कार्य घडावे, त्यानंतर आपली एकाग्रता वाढावी, जे आपण वाचतो आहे जे आपण लिहितो आहे ते लक्षात राहावं, ह्या आणि अजून अनेक कारणांसाठी हे लिहिलं जातं। आणि जर का आजपर्यंत तुम्ही हे कधी नसेल केलं तर तुम्ही सुद्धा तुमच्या जिभेवर स्वतःच्या हातून किंवा स्वतःच्या पॅरेंट्सच्या हातून लिहून घेऊ शकता। आणि ऐम या मंत्राचा जर का तुम्ही जप करू शकलात तर जपसुद्धा करा। यामुळे सुद्धा तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्हाला खूप सारे पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्यांनी भेटतात। होपफुली